खरं तर आता मी ह्याला वैयक्तिक म्हणू शकत नाही, पण हा पक्षाचाच विषय आहे. आपली पत्नी कामिनी शेवाळे या देखील फार झुंजार नगरसेविका म्हणून प्रचलित आहेत. यावेळी मात्र त्यांचं तिकीट कापलेलं आहे आणि घरातूनच कापलं, म्हणजे तुम्ही सरचिटणीस असताना तिकीट कापलं गेलेलं आहे. कसं पाहता नाही, याकडे? 142 वॉर्डमध्ये ती तयारी करत होती आणि त्यावेळी मी सरचिटणीस नव्हतो आणि जशी माझी सरचिटणीस नियुक्ती झाली तशी मी तिला पण विनंती केली की आता मी सरचिटणीस झालेलो आहे, त्यामुळे आपण इतर पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय द्यायला पाहिजे, शिवसैनिकांना न्याय द्यायला पाहिजे आणि माझ्या भूमिकेला तिने अनुकूलता दर्शवली आणि तिने पण निर्णय घेतला की शिवसैनिकालाच उमेदवारी दिली पाहिजे आणि त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी आपल्या सामान्य शिवसैनिकाला एक शिवसैनिकाची बहीण आहे, ती ती पण कार्यकर्ता आहे, तिला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि ती आता सर्व संघटनात्मक काम करून त्या एका वॉर्डापुरतं नाही, त्या अणुशक्तीनगर आणि चेंबूरमधल्या सगळ्याच शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकरता प्रचाराचं काम करत आहे. पण हा खरं तर मोठेपणा मानला पाहिजे, कारण इतर ठिकाणी सुद्धा अनेक जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्या घरातली तिकीटं देखील बरोबर. कापली गेलेली आहे. त्यांची नाराजगी इतकी समोर आमच्या आली, तर तशी कामिनी शेवाळे यांच्या बाबतीतली नाही आली खरं पाहायचं झालं तर.